चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. फेब्रुवारी महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला 6वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जलवायू जोखीम निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6व्या. हा जो निर्देशांक आहे जलवायू जोखीम निर्देशांक 2025, हा निर्देशांक जो आहे तो नुकताच जर्मन वॉच या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यालाच इंग्लिशमध्ये क्लायमेट रिस्क इंडेक्स असं म्हटलं जातं. आणि हा निर्देशांक पर्यावरण थिंक टँक असलेल्या या जर्मन वॉच या संस्थेकडून 2006 या वर्षापासून प्रकाशित करण्यात येत आहे. 2006 पासून हा प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि 2025चा निर्देशांक जो आहे तो नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. आणि यामध्ये भारत जगामध्ये 6व्या क्रमांकावर राहिलेला आहे. या निर्देशांकानुसार 1993 ते 2023 या 3 दशकांमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या टॉप 10 देशांमध्ये भारत जगामध्ये 6व्या क्रमांकावर राहिलेला आहे. मग पहिल्या क्रमांक कोणता देश आहे? तर पहिल्या क्रमांकावर डोमिनिक नावाचा देश राहिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. तिसऱ्या क्रमांकावर होंडुरास हा देश राहिलेला आहे. चौथ्या क्रमांकावर म्यानमार आहे. आणि 5व्या क्रमांकावर इटली हा देश राहिलेला आहे. भारत राहिलेला आहे 6व्या क्रमांकावर. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. हा आहे जलवायू जोखीम निर्देशांक. जर असं विचारलं की नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता? यामध्ये भारत 4थ्या क्रमांकावर होता. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारत 85 क्रमांकावर आहे. आणि ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारत जगामध्ये 105व्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट 8वी हिंद महासागर परिषद नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? 8वी हिंद महासागर परिषद किंवा हिलाच इंग्लिशमध्ये 8 इंडियन ओशियन कॉन्फरन्स असं म्हटलं जातं, शॉर्टमध्ये IOC, ही कुठे संपन्न झाली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मस्कट. ही 8वी हिंद महासागर परिषद जी आहे ही नुकतीच फेब्रुवारी 2025 मध्ये ओमानमध्ये मस्कट ओमानमध्ये आहे. ओमान या देशामध्ये मस्कट या ठिकाणी ही परिषद संपन्न झालेली आहे. ही परिषद हिंद महासागरातील प्रादेशिक सहकार्यासाठी व प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नेते, अधिकारी, खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि तज्ज्ञांना एकत्र आणणारे एक व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात येते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, मस्कट. कुठली परिषद आहे? 8वी हिंद महासागर परिषद. इथे महासागराचा उल्लेख आलेला किंवा सागराचा उल्लेख आलेला आहे. जर आपल्याला असं विचारलं की समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? हा प्रश्न बऱ्याच वेळेस प्रश्नामध्ये आलेला आहे. समुद्राची खोली मोजण्याचं यंत्र याला काय म्हणतात किंवा कोणत्या यंत्राने समुद्राची खोली मोजतात? तर लक्षात ठेवा की फॅदोमीटर हे यंत्र आहे. फॅदोमीटर हे समुद्राची खोली मोजण्याचं यंत्र आहे. त्यानंतर महासागर म्हणजे काय? तर पृथ्वीवरील अतिविशाल अशा खाऱ्या पाणी साठा जो असतो त्याला महासागर असं म्हटलं जातं. पृथ्वीवर किती महासागर आहेत? ते पृथ्वीवर 5 महासागर आहेत. आणि या 5 महासागरांनी पृथ्वीवरील 71% पृष्ठभाग व्यापलेला आहे, हे देखील लक्षात ठेवा. 5 महासागर कोणते कोणते? पहिला आहे पॅसिफिक ओशियन किंवा प्रशांत महासागर. दुसरा आहे अटलांटिक ओशियन. तिसरा आहे हिंद महासागर किंवा इंडियन ओशियन म्हटलं जातं. चौथा आहे अटलांटिक महासागर किंवा दक्षिणी महासागर. अटलांटिक जो दुसरा आहे दक्षिणी महासागर किंवा अंटार्क्टिक महासागर. आणि 5वा आहे आर्क्टिक महासागर. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीमध्ये कोणता फलंदाज पहिल्या क्रमांकावर राहिला आहे? ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. आणि या इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने नुकतीच ताजी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी प्रसिद्ध केलेली आहे. आणि यामध्ये जगामध्ये ODI क्रिकेट क्रमवारीमध्ये फलंदाजामध्ये भारताचा शुभमन गिल हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 शुभमन गिल हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, कोमोडो हा
बहुपक्षीय नौदल सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? सरावाचं नाव आहे कोमोडो. कोमोडो जो आहे तो इंडोनेशियन नौदलाने 2014 या वर्षापासून सुरू केलेलं एक बहुपक्षीय किंवा त्यामध्ये बरेच सहभागी असतात, बहुपक्षीय असा नौसैनिक सराव आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया हे याचं बरोबर उत्तर असेल. हा सराव हिंद महासागर व प्रशांत महासागरादरम्यान दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. याचा उद्देश आहे मित्र राष्ट्रांमधील सहकार्य बळकट करणे आणि 2025 या वर्षामध्ये या युद्धाभ्यासाचं आत्तापर्यंत 5th एडिशन किंवा 5वं संस्करण जे आहे ते इंडोनेशियामध्ये बाली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. यामध्ये भारतासहित एकूण 38 देश सहभागी झालेले आहेत. पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया हे याचं बरोबर उत्तर असेल. इंडोनेशिया राजधानी आहे जकार्ता. सध्या राष्ट्रपती आहेत प्रोबोओ सुबियांतो आणि चलन आहे इंडोनेशियन रुपया. नेक्स्ट, माउंट एटना हा सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? माउंट एटना हा सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये स्थित आहे असं आपल्याला विचारलेलं आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इटली. माउंट एटना हा इटली या देशामधील सर्वात उंच व सक्रिय असा ज्वालामुखी आहे. शक्तिशाली विस्फोट झाल्यामुळे नुकताच हा चर्चेमध्ये आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 इटली. इटलीची राजधानी आहे रोम ही इटलीची राजधानी आहे आणि रोम याच ठिकाणी एक संस्था आहे UNFAO किंवा युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. या संस्थेचं मुख्यालय रोम या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20 फेब्रुवारी. 20 फेब्रुवारी हा दिवस लोकांनी कोणताही भेदभाव आणि असमानता न ठेवता व्यक्तीला किंवा एकमेकांना समान अधिकार देणं याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा आहे 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन. आपल्या महाराष्ट्रामध्ये 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जून हा शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा 26 जून जो आहे तो महाराष्ट्रामधला सामाजिक न्याय दिन आहे आणि 20 फेब्रुवारी जो आहे तो जगामधला किंवा जागतिक सामाजिक न्याय दिन आहे. फेब्रुवारीमध्ये आपण 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन साजरा केलेला आहे. 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन असतो. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन आहे. 10 फेब्रुवारीला जागतिक डाळ दिन आहे. 11 फेब्रुवारीला 2 दिवस आहेत. एक आहे महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन आणि सुरक्षित इंटरनेट दिन. 12 फेब्रुवारी डार्विन दिन आहे. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन आणि राष्ट्रीय महिला दिन. 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन. 17 फेब्रुवारी जागतिक पर्यटन लवचिकता दिन आणि 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिन. नेक्स्ट, वर्ल्ड गव्हर्नमेंट कॉन्फरन्स 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुबई आहे UAE या देशामधलं शहर, युनायटेड अरब अमिरात या देशामधलं शहर आणि याच दुबई या ठिकाणी नुकतीच ही 12वी वर्ल्ड गव्हर्नमेंट कॉन्फरन्स 2025 जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट किंवा वर्ल्ड गव्हर्नमेंट कॉन्फरन्स हिची सुरुवात झाली किंवा ही सुरू झालेली आहे 2013 या वर्षापासून आणि ही कॉन्फरन्स शासन, नवकल्पना आणि शाश्वत विकासाच्या भविष्यांवर जागतिक संवादांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित केले जाते. यावर्षी 2025 या वर्षामध्ये यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील 30 देशाहून अधिक राष्ट्रप्रमुख व 400 पेक्षा जास्त मंत्री सहभागी झाले होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दुबई. पुढचा प्रश्न, 18 फेब्रुवारी 2024 या दिवशी रामकृष्ण परमहंस यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 189वी. रामकृष्ण परमहंस हे एक संत, आध्यात्मिक गुरु, विचारवंत होते आणि एक तत्वज्ञ देखील होते आणि यांचं मूळ नाव होतं गदाधर चट्टोपाध्याय आणि यांचा जन्म झाला होता 18 फेब्रुवारी 1836 या दिवशी आणि नुकतीच 18 फेब्रुवारी 2025 या दिवशी यांची 189वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कामारपूर कर या गावामध्ये झाला होता.
उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 189. नेक्स्ट, नुकतेच वयाच्या 88 वर्षी निधन झालेल्या सुक्री बोमागौडा कोण होत्या? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकगायिका. या बघा, ह्या होत्या सुक्री बोमागौडा. यांचं नुकतंच वयाच्या 88 वर्षी निधन झालेलं आहे. भारतातील कर्नाटकमधील हलकी ओक्कलिगा या जमातीच्या त्या लोकगायिका होता. त्यांचं कलेतील योगदान असेल किंवा पारंपरिक आदिवासी संगीतांचं जतन करण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य असेल, या कार्यासाठी त्यांना 2017 या वर्षामध्ये भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. आणि यांचं नुकतंच आता फेब्रुवारी 2025 मध्ये 88 वर्षी निधन झालेलं आहे. त्या एक लोकगायिका होत्या, हे देखील लक्षात ठेवा. इथे पद्मश्रीचा उल्लेख आलेला आहे. पद्म पुरस्कारामध्ये 3 पुरस्कार आहेत महत्त्वाचे. त्यामध्ये पहिला आहे पद्मविभूषण. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न आहे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार. त्यानंतर भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मविभूषण. तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मभूषण. आणि भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे पद्मश्री. हे भारताचे 4 महत्त्वाचे पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कार 2025 जे आहेत ते जानेवारी महिन्यामध्ये जाहीर झालेले आहेत. यामध्ये पद्मविभूषण जो आहे तो यावर्षी 7 जणांना देण्यात आलेला आहे. पद्मभूषण 19 जणांना दिलेला आहे. आणि पद्मश्री जो आहे तो 113 जणांना देण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रामधले एकूण 11 व्यक्ती समाविष्ट आहेत. त्यामध्ये अशोक सराफ यांचं नाव आहे. पद्मभूषणमध्ये मरणोत्तर दिलेलं आहे. महाराष्ट्रामधल्या मनोहर जोशी आणि पंकज उदास यांना देखील मरणोत्तर देण्यात आलेलं आहे. मूळ प्रश्न पर्याय क्रमांक 2 लोकगायिका हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, रेखा गुप्ता यांनी नुकतीच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या कितव्या महिला ठरल्या आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौथ्या. या बघा, या आहेत रेखा गुप्ता. आणि दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीजेपीने बहुमत संपादित केलेलं आहे. आणि त्यानंतर आता रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आलेली आहे. दिल्लीच्या त्या आतापर्यंतच्या 9व्या मुख्यमंत्री आणि चौथ्या महिला, 4th वुमेन किंवा चौथ्या महिला बनलेल्या आहेत. मग पहिल्या कोण होत्या? पहिल्या होत्या सुषमा स्वराज, त्यानंतर शीला दीक्षित आणि आतिशी. या तिघांनंतर आता या चौथ्या बनल्यात रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 चौथ्या हे याचं बरोबर उत्तर असेल. सुचिता कृपलानी ज्या आहेत त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्या 63 ते 67 दरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. यासोबत सुचिता कृपलानी ज्या आहेत त्या भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या 15 महिलांमध्ये देखील सहभागी होत्या. 1940 मध्ये त्यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली होती. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. सध्या भारतामध्ये फक्त 2च महिला मुख्यमंत्री आहेत. त्यामध्ये एक आहेत दिल्लीच्या ज्या आता झाल्यात रेखा गुप्ता आणि एक आहेत पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण किती संघ सहभागी झाले आहेत? ICC चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा जी आहे ती 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या कालावधीमध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. पाकिस्ताननी हायब्रिड मॉडेलवर दुबईमध्ये भारताचे सामने होत आहेत. आणि यामध्ये एकूण 8 संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 8 हे याचं बरोबर उत्तर असेल. 8 कोणते? बांगलादेश आहे, भारत आहे, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश भारताकडून $200 मिलियन आकाश मिसाईल प्रणाली खरेदी करणार आहे? ऑप्शन्स आहेत सिंगापूर, युक्रेन, फिलिपिन्स आणि ब्राझील. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.